नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील अभिमान टाउनशिप चं मैला मिश्रित पाणी हे शेतकऱ्याच्या शेतात जात असल्यामुळं मागील 6 वर्षापासून या ठिकाणी शेती ही पडीक झालेली आहे. त्यामुळे त्यांना उत्पन्न घेता येत नाही. पूर्वी शेतकरी या ठिकाणी भात पीक मोठ्या प्रमाणात घेत होते, पण आज परिस्थिती अशी झालेली आहे. अभिमान टाउनशिप या ठिकाणी सुमारे 27 एकर मध्ये वसलेली आहे. हजारो फ्लॅट आहेत आणि इथली राहणारी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी जे STP जे असतं त्या STP केवळ नावालाच आहे आणि STPचं पाणी हे बाग कामासाठी वापरलं पाहिजे, पण हे सरसकट पाणी हे शेतकऱ्याच्या शेतात सोडलेलं आहे आणि तिथून हे पाणी पवना नदीला मिसळलं जात आहे. तर PMRDA असेल किंवा त्यानंतर प्रदूषण विभाग असेल याकडे काहीच लक्ष देत नाही. शेतकऱ्याची इथं शेती आहे, ही शेती पूर्णतः पडीक झालेली आहे. या ठिकाणी जे दूषित पाण्यामुळे या शेतामध्ये काही पीकही घेता येत नाही. तर या ठिकाणचे शेतकरी आहेत, आम्ही शेतकऱ्याकडनं जाणून घेतोय. काय नाव तुमचं आणि काय सांगाल, आणि तुम्ही सोसायटीला इथल्या टाउनशिपचे जे ओनर आहेत, सोसायटीचे चेअरमन आहेत, यांच्याकडे काय मागणी केलेली? माझं नाव मैपत रामचंद्र गोपाळे. गेली 6 वर्ष ही लोक इथं वस्ती करून राहतात. तर ते मैला पाणी माझ्या जमिनीत सोडून पवना नदीत जात आहे. मी त्यांची वर्षभरापासून हात जोडून विनंती करतोय, तरी त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलेलं नाही. उलट सोसायटीचा चेअरमन साठे आणि त्यांच्या सोसायटीवर असणारे मेंबर हे सरळवर हात करून सांगतायत की आम्हाला काय याच्यातलं माहितीच नाही. वर्षभरापासून यांच्या मागं लागलोय. शेवट चेअरमनला मी विचारलं, आता नक्की काय करायचं? काका 1 महिना थांबा, मी तुमचं सगळ्या मीटिंगमध्ये विषय घेतो आणि तो मार्ग आपण काढू. महिनाभर थांबलो. महिन्याने विचारायला गेलो तर त्यांनी मला टेकडावरती पाणी सोडलं म्हणून सांगितलं. तर ते पाणी शेजारचे शेतकरी विजय वसवाल यांच्या जमिनीत निघालं. त्यांनी मला फोन केला, अरे काय चाललंय? म्हणलं बघा आता काय करायचं ते. त्यांनी प्रत्येक ठिकाणी अर्ज दिला. मला सांगितलं आपण याच्या मागं लागू. तर त्यांच्याशी संपर्क माझा झाला नाही, म्हणून आज मला कॅमेऱ्यासमोर यावं लागलं. आणि 1 नंबर भ्रष्टाचारी जर कोण असन अभिमान सोसायटीतला चेअरमन STP त्यांनी लक्ष दिलं नाही. वेळोवेळी त्यांनी बिलं काढून खिशात घातली. मैला पाणी माझ्या जमिनीत जाऊन मलाच वरती दादागिरीची भाषा करतो. तुला कोर्टात जायचं तर जा, अजून काय करायचं तर कर, अशी याची उर्मट भाषा मी किती दिवस सहन करायची. आज माझं इथं क्षेत्र 2 एकर 7 गुंठे. सगळं या मैला मिश्रित पाण्यामुळं मला काही करता येत नाही. तरी मी PMRDला पण एक निवेदन दिलंय. आता उद्या तहसीलदारांकडं निवेदन घेऊन जाणार आहे. पोलीस चौकीला गेलो तर ते म्हणले आमच्या ह्याच्यामध्ये बसत नाही. ठीक आहे म्हणलं. तिथून पण मी माघारी आलो आणि वाघमारे साहेबांना बोलून मी आज इथं कॅमेऱ्यासमोर बोलत आहे. जर ह्या सोसायटीनं जे अभिमान टाउनशिप जे आहे यांनी जर दुर्लक्ष केलं तर तुम्ही उपोषणाचा इशारा दिला, त्याबद्दल काय? यांनी अजून जर माझा विचार जर केला नाही तर मी गेट समोर मी उपोषण करणार. तर मावळ तालुक्यामध्ये मोठमोठे गृह प्रकल्प होतात आणि गृह प्रकल्प होत असताना PMRD त्याच्यावर लक्ष ठेवत असते. जर निसर्गाचं हे पाणी दूषित करण्याचं काम असे जर गृह प्रकल्प करत असतील, हे मैला मिश्रित पाणी हे डायरेक्ट पवना नदीमध्ये सोडलं जातं आणि पवना नदीचं पाणी पुढे पिंपरी चिंचवडकरांना पिण्यासाठी फिल्टर करून वापरलं जातं. नदीचं पावित्र्य राखण्यासाठी PMRD असन, प्रदूषण विभाग असन यांनी या ठिकाणी त्वरित धाव घेतली पाहिजे आणि ज्या सोसायट्या
या ठिकाणी असं दूषित पाणी नदीमध्ये नाल्यामध्ये सोडतात, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ह्या दूषित पाण्यामुळे बरेचसे नागरिकांना आजार होऊ लागलेले आहेत. शेतकऱ्याची या ठिकाणी एकेकाळी भात पीक घेतलं जात होतं, पण आज या दूषित पाण्यामुळे काहीच घेता येत नाही. जर शेतकरी या जमिनीमध्ये गेले तर त्यांना त्वचा विकार होतात आणि इथलं पाणी पिण्यायोग्य राहिलं नाही. यांचे जे पाण्याचे स्रोत आहेत तेही दूषित झालेले आणि हे पाणी डायरेक्ट पुढे पवना नदीमध्ये जाऊन मिसळलं जातं. तर प्रदूषण विभागाने आणि PMRDAने मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी या प्रकरणाकडे लक्ष घातलं पाहिजे. नागरी वस्त्या वाढत आहेत. नागरी वस्त्या वाढत असताना बिल्डर मजल्यावर मजले चढवत आहेत, पण त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन असेल, सांडपाण्याचं व्यवस्थापन असेल, विजेचं व्यवस्थापन असेल, पार्किंगचं व्यवस्थापन असेल, तिथं असणाऱ्या बाजारपेठेचं व्यवस्थापन असेल, हे सर्व करणं आवश्यक असताना राजरोसपणे बिल्डर फ्लॅट विकतात आणि बऱ्याचशा ठिकाणी फ्लॅट विकल्यानंतर सोसायटीच्या चेअरमननी स्वच्छतेवर जास्त भर दिला पाहिजे. एकीकडं टोलेजंग ह्या टाउनशिप आहेत अभिमान सारख्या, एकीकडे अभिमान दाखवतात आणि असा हा यांचा अभिमान वाटावा असं जे हे मैला मिश्रित पाणी शेतकऱ्याच्या शेतीमध्ये मिसळलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पाणी गेल्यामुळे शेती पडीक झालेली आहे आणि यामुळे शेतकऱ्याचा उदरनिर्वाह जो आहे तो थांबलेला आहे. आणि या ठिकाणी आता आम्ही 5 मिनिटं थांबलेलो आहे तर इतका तीव्र दुर्गंधीयुक्त वास आहे, तर शेतकऱ्यांनी शेती करायची कसं? तर बघूयात प्रशासनाला केव्हा जाग येणार आहे आणि ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. जर पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल, पर्यावरणाला धोका निर्माण होत असेल, नदी प्रदूषण होत असेल तर अशा सोसायटीवर कारवाई केली पाहिजे. काय सांगाल? ग्रामपंचायती कुणाकुणाकडे तक्रारी केल्या? ग्रामपंचायतीकडे ग्रामसेवकाला सांगितलं आणि सदस्य मंडळी आणि हे सरपंच ही सगळी मलिदा गँग आहे. मग जिकडं मलिदा मिळेल तिकडे ते उभी राहतात. आज दुपारी वाघमारे साहेब येणार होते, मी त्यांच्या कानावर घातलं. त्यांनी मला एक एक कारण सांगून तोंड लपवायची लपून बसलेत, ते काही पुढे आले नाहीत. मी उद्या PMRDच्या आयुक्तांना सुद्धा भेटणार आहे आणि उपोषण पण करणार आहे तिथं. तर या शेतकऱ्याला न्याय पाहिजे, शेतकऱ्याची शेती सुरू झाली पाहिजे. मोठमोठे प्रकल्प होत असताना या प्रकल्पाचं जे काही सांडपाणी आहे या ठिकाणी प्रक्रिया करून बागेसाठी वापरलं पाहिजे, पण या ठिकाणी काही असं दिसत नाहीये. अभिमान सोसायटी जी आहे, अभिमान टाउनशिप यांची अगोदरही बातमी लावली होती. हे मैला मिश्रित पाणी या ठिकाणी तीव्र दुर्गंधीयुक्त वास येत आहे. त्यातच दोन्ही तिन्ही बाजूनी या सोसायटीचं पाणी हे पवना नदीला जाऊन पोहोचत आहे. अभिमान सोसायटीचा हा जो अभिमान आहे हा शेतकऱ्यासाठी मारक ठरलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी आणि सोसायटीचा कचराही हा ओढ्या नाल्यामध्ये टाकला जात आहे. जर स्वच्छ सुंदर शहर करायचे असेल आणि यात जर अशा पद्धतीचं समोरून दिसताना एकदम सुंदर सोसायटी दिसते आणि पाठीमागं सोसायटीची असणारी ही दुर्गंधी, शेतकऱ्याची शेती नापिकी झालेली आहे. 6 वर्षापासून शेती करता येत नाही, त्यामुळे शेती पडीक झाल्यामुळे जंगली झाडं वाढलेली आहेत. बघूयात अभिमान सोसायटीवर कारवाई होती का? राजरोसपणे नदीचं पाणी प्रदूषित करणाऱ्या अभिमान टाउनशिप सोसायटीकडे डोळेझाक केली जाते. सरपंच, उपसरपंच, सदस्य, PMRDA आणि प्रदूषण विभागाने यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.